जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहे फास्ट जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सी विरोधात माननीय तहसीलदार शहादा यांना निवेदन। शहादा प्रतिनिधी। शहादा तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना निवेदन देण्यात आले। भारतीय संविधानातील अनुच्छेद 19, 21 व 38 चा उल्लेख करत संघटनेने सार्वजनिक हितांच्या दृष्टीने ही तक्रार केली आहे। निवेदनानुसार मंदाना परिसरातील वागर्डे, तितरी, जाम, जावदे तहत तसेच इतर गावातील अनेक नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही 15 ते 20 दिवस उलटल्यानंतरही गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून काही कुटुंबावर पुन्हा चुली पेटवण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की शासनाच्या नियमानुसार घरगुती वापरण्यासाठी असलेले LPG गॅस सिलेंडर आणि हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट यासाठी वापरण्यात येणारे व्यावसायिक कमर्शियल LPG गॅस सिलेंडर वेगवेगळे असतात। त्यामुळे घरगुती वापरासाठी असलेला गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे नियमाबाह्य मानले जातात। तसेच काही हॉटेल व ढाबा चालकांना 1500 ते 2000 रुपये दराने घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे। एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना अनेक दिवस प्रतीक्षा करूनही गॅस सिलेंडर मिळत नसताना दुसरीकडे व्यावसायिकांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। तसेच गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता ठेवून ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व पात्र ग्राहकांना नियमानुसार व वेळेत घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याशिवाय गावांमधील नागरिकांना तातडीने व नियमित घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरू करावा अशी मागणी संघटनेने केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व एजन्सी व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे। येत्या 15 दिवसात गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास व संबंधित तक्रारीची दखल न घेतल्यास आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। दरम्यान या निवेदनाच्या प्रति मान्य उपविभागीय दंडाधिकारी शहादा, मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार आणि सोना गॅस एजन्सीचे व्यवस्थापक यांना देखील पाठविण्यात आला असून संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते दिलीप एस महिरे, तालुका दलित अध्यक्ष सुनील पवार, सोशल मीडिया प्रमुख दिलीप मुसदे कार्यकर्ता, राजेश ठाकरे कार्यकर्ता, रोहित पवार कार्यकर्ता, दगडू निकुम कार्यकर्ता तसेच आदिवासी युवा सेना संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय, जय संविधान। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय। मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवा सेना संघटना मार्फत माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे। निवेदनात असं स्पष्ट उल्लेख आहे की शहादा तालुक्यातील जे सोना गॅस एजन्सी आहे ते ढाबा व हॉटेल चालकांना जे घरगुती गॅस आहे ते 1500 ते 2000 रुपयात विकत आहे। हे अत्यंत चुकीचे आहे मित्रांनो, कारण की घरगुती गॅस हे फक्त नागरिकांना जे ग्रामवासी आहे त्यांना देण्यात येतं, पण ते हॉटेल व ढाबा यांना देत आहे। त्यांचे गॅस हे वेगळं असतं तरी पण हे त्याची मनमानी करत आहे, तर हे अत्यंत चुकीचे आहे। आमची मागणी ही आहे की जे 15 दिवस होऊन गेले मंदाना परिसरात जे लोकांनी गॅस बुकिंग केलं आहे त्यांना आतापर्यंत अजून सुद्धा त्यांना गॅस भेटलं नाही आहे, तर त्यांना लवकरात लवकर गॅस देण्यात यावं व जे हॉटेल व ढाबा आहे त्यांना जे गॅस देत आहे असं जे गॅस एजन्सी आहे सोना गॅस एजन्सी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावे। कारण संविधानाचे आर्टिकल 19 व 21 व तसेच 38 प्रमाणे आम्ही एक देशाचे नागरिक म्हणून आम्ही हे निवेदन देत आहे। जय जोहार, आपकी जय, जय संविधान।